शुभ दुपार सर्वांना. तर बघा, आज पण थोडासा स्वयंपाकाला उशीरच झाला. जरा म्हणजे बाहेर गेले होते, बाहेर जाऊन आले, म्हणजेच वारले होते ना माझ्या बहिणीचे सासरे. मग लांब इंदापूरला जाऊन आले बघा. आल्यानंतर मग तोवर 11 सव्वा 11 वाजल्या घरी असतो. नंतरनं मग आंघोळ वगैरे केली आणि मग म्हणलं चहा नाश्ता केले, पोहे केले होते नाश्त्याला. मी, मुलगा, मिस्टर, वैष्णवी सगळेजण नाश्ता करून घेतला, कारण शिवांश काहीच करू देत नाही ना, वडावडी करतो फक्त. मग म्हणलं चला, शिवांश लहान असल्यामुळं एकजण शिवांशला सांभाळावं लागतं आणि एकजण कामं करावं लागतात. आता भाजीला काय करायचं, करूया म्हणलं आपूट वांग्याची भाजी. मस्त मसाला वांगं करावं म्हणून शेंगदाण्याचा कूट, हळद, लाल तिखट, काळं तिखट, कोथिंबरचं वाटण घेतलं आणि टमॅटो पण चिरून घेतले बघा. मी कसे, मला प्रत्येक भाजीमध्ये टमॅटो आवडतो. रस्सा छान होतो टमाटर घातल्यावर, आंबूस आंबूस. मग म्हणलं चला देशीच टमाटर, थोडासा बारका होता तो वापरला, जास्त मोठा घातला तर आंबट लागते भाजी. आणि 5-6 वांगे काय केले, असे काप देऊन मस्त असं मधून चिरून घेतले बघा. आणि मग थोडीशी धना पावडर घातले, चव छान येते म्हणून. आणि मस्त असं वांग्यामध्ये भरून घेतले. कढईमध्ये तेल टाकून थोडेसे जिरे आणि हिंग टाकले फक्त, आणि हे भरलेले मसाले आपले कढईमध्ये टाकून घेतले. छान असं तेलामध्ये पालते उलते केले की नंतरनं मग बघा, मसाला राहिला होता ना त्याचा जो, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्या वांग्यामध्ये ॲड केले, म्हणजे मसाला आपला करपत नाही. मग छान त्याच्यामध्ये वाफ देऊन झाली की मग गरमच पाणी घालायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. गार पाणी घालायचं नाही, कारण गार पाणी घातल्यावर वांगे म्हणजे दांडारतात, लवकर शिजत नाहीत. मग म्हणलं चला, एकीकडे गरम पाणी पण करायला ठेवलं होतं बघा. मग मसाला वतून घेतला थोडासा. मग नंतरनं पण ताट धुवून थोडंसं गरमच पाणी घातले, गार काय पाणी घातले नाही. अंगापुरता रस्सा केला आणि मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी केली बघा. आणि सोबत मेथीची भाजी पण केली, चपात्या, भात. या जेवण करायला चॅनलला सबस्क्राईब करा.